आहे राज्याच्या राजकारणातून। राज्यात सध्या कोणत्याही निवडणुका नसताना काँग्रेस अचानक आपला गिअर बदलतीये। राहुल गांधी 2 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि नाशिकमध्ये 10 दिवसीय विशेष निवासी प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलंय। जेनझींना सोबत घेऊन राहुल गांधी आता शड्डू ठोकणार आहेत। काँग्रेसच्या सृजन या निवासी शिबिरात युथ काँग्रेस आणि जेनझीवर विशेष भर दिला जाईल। देशातील तरुणांना पक्षाशी जोडण्यासाठी राहुल गांधींनी ही रणनीती आखली। काँग्रेसच्या या शिबिरामुळे महाराष्ट्रातील भाजपच्या गोटात आता प्रचंड अस्वस्थता पसरली। जेनझींना सोबत घेऊन आता राहुल गांधी नाशिकमध्ये आपला शड्डू ठोकतायत। सध्या निवडणुकांचेही वारे वाहत नाहीयेत, तरी देखील काँग्रेस मात्र तयारीला लागलाय। त्यामुळे भाजपच्या गोटात आता काहीसं तणावाचं चित्र आहे। राहुल गांधींचा नाशिक दौरा सुरू होतोय। जेनझींना सोबत घेऊन राहुल गांधी शड्डू ठोकतायत। काँग्रेसचं राजकीय लढाईचं केंद्र नाशिक ठरतंय का, अशाही चर्चा सुरू झाल्यात। त्यामुळे आता राहुल गांधी आणखी काय रणनीती आखतायत, जेनझींना सोबत घेऊन आणखी नवीन काय प्रयोग करतायत, याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय, कारण सध्या तरी निवडणुका नाहीयेत।